शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. सिन्नर येथे जमिनीच्या वादातून सिल्वर लोटस स्कूलचे अध्यक्ष दिलीप पुंजाराम बिन्नर यांच्या अंगावर सख्या भावाने थेट कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बिन्नर यांच्यासह त्यांच्या पत्नी, शाळेचे प्रशासक, मुख्याध्यापिका यात गंभीर जखमी झाल्या असून पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित योगेश बिन्नर याला अटक केली आहे. शाळेत स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होती. दुपारी गुरुवारी 1:30च्या दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर साफसफाई सुरू असताना अध्यक्ष दिलीप बिन्नर, त्यांच्या पत्नी सोनल बिन्नर, प्रशासक सागर लोणारे, मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे उपस्थित होते. यावेळी कारमधून दिलीप यांचे बंधू योगेश आणि वडील पुंजाराम तेथे आले. योगेश यांनी थेट सोनल यांच्या दिशेने कार वेगानं चालवली, मात्र त्या प्रसंगवधान राखून बाजूला सरकल्या. त्यानंतर आरोपीने दिलीप यांच्या अंगावर कार घातली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. लोखंडी रॉडने दिलीप यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मध्यस्थी करणाऱ्या सोनल, सागर, मनीषा यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. मंगेश बिन्नर यानेही दिलीप यांच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासचक्रे फिरवून योगेश बिन्नरला ताब्यात घेतला आहे. योगेश बिन्नर याने प्रतितक्रार दाखल केली असून आपल्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. जखमींना तातडीनं सिन्नर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने दिलीप बिन्नर, सोनल बिन्नर, सागर लोणारे यांना नाशिकला हलवण्यात आले. सध्या दिलीप आणि सोनल बिन्नर यांच्यावर मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शाळेच्या आवारात झालेला हा हल्ला दुर्दैवी आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. जमिनीचा जुना वाद यामागे असल्याचं प्राथमिक तपासात दिसत आहे. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक.